नमस्कार. खूप दिवसापासूनची आपल्या सगळ्यांची इच्छा, मागणी या सगळ्या गोष्टी आज पूर्ण करण्याचं योग आलेला आहे. तो आत्ता जमलाय तो योग. खरं तर भाऊंना ऑनलाईन घेऊन मुलाखत घेता येऊ शकली असती. पण ऑनलाईन बिनलाईनच्या भानगडीत पडण्यापेक्षा थेट भाऊंशी गप्पा मारण्याचा जे संधी मी साधायचा प्रयत्न करत होतो की कधीतरी थेट आपल्याला त्या गप्पा मारता याव्यात. म्हणूनच आज भाऊंना असा कुठला विषय न घेता थेट आपण प्रश्न विचारणार आहोत. भाऊंच्याकडून उत्तरं घेणार आहोत. मी यावेळेला बोलणार नाहीये, बोलणार आहेत फक्त भाऊ. भाऊ नमस्कार. अनालायझरच्या सगळ्या प्रेक्षकांची खूप इच्छा होती की आपण इथे यावं, आपण बोलावं. या सगळ्यामध्ये मला तुम्हाला एक आता या सगळ्या निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. हा निकाल काही इंडिकेशन्स देतोय का, काही सूचना देतोय का? 5 राज्यांपैकी 4 राज्यात भाजपला सत्ता परत मिळाली आहे. काही जण म्हणतायत की कुठे जागा घसरल्यात, कुठे कमी झाल्यात. या निकालाच्या सूचना काय असतील? प्रत्येक निवडणूक किंवा प्रत्येक राजकीय घटना हा एक धडा असतो असं मी म्हणतो, आणि तो जिंकणाऱ्यांसाठी असतो, तसाच हरणाऱ्यांसाठी सुद्धा असतो. नॉर्मली धडा शिकवला असं पण म्हणतो. मुद्दा असा असतो की धडा शिकवणं वेगळं आणि शिकणं वेगळं. योगायोग असा असतो की आपल्याकडे धडा शिकला जात नाही. आता एक साधी गोष्ट, मी जो इंडिकेशन विचारलं आपल्या सुशीलने, इंडिकेशन बघा समोर असतं, आपण बघायला, आपण डोळे उघडा डोळे बघा नीट म्हणायचं, पण आपलेच डोळे मिटून बसायचं असं असतं. आता मी जे मुद्दाम बोललो ABPची स्लोगन आहे, टॅगलाईन आहे, पण हे दाखवतात सकाळपासून बातमी, यांनी डोळे उघडलेत का? डोळे उघडले असतील तर त्यांना बातमी दिसली असती की काल सगळं निकाल लागून सगळं काय ते झालं. तुम्ही बघितलं, देशाचे पंतप्रधान, भाजपचे सर्वोच्च नेते भाजपच्या कार्यालयात गेले, त्यांनी अभिवादन घेतलं, लोक नाचले. माणूस सकाळी अहमदाबादला येऊन पोहोचला. नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये 2 दिवसाच्या मुक्कामासाठी येऊन पोहोचलेत, जंगी स्वागत, ही बातमी आली. डिसेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्याच्या तयारीला माणूस आजपासून लागला. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड ह्याचा आनंदोत्सव साजरा करत बसला नाही. माणूस थेट गुजरातमध्ये पोहोचलाय दुसऱ्या दिवशी. निकाल पूर्ण झाल्यानंतर काही तासात. याला धडा शिकणं म्हणतात. बाकी मग धडा शिकवला वगैरे ठीक आहे, पण मतदार जो धडा शिकवतोय तो जसा सत्ताधारी पक्षाला शिकवतो तो विरोधी पक्षालाही शिकवतो. पण गंमत असा की ज्याला झिंग चढली पाहिजे तो यशस्वी होऊन पण धडा शिकतोय, आणि ज्यांच्यासाठी धडा आहे ते गारत बसलेले, गप्प बसलेले, प्रतिक्रिया देत बसलेले, ऑनलाईन बसलेत, कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून मॅच खेळतायत. भाऊ, या सगळ्यामध्ये एक गांधी परिवाराच्याकडून मला बघतं की एकूण सगळ्या एका राज्यातल्या जागे इतक्या जागा सुद्धा गांधी परिवार काँग्रेस मिळवू शकलेली नाहीये. 55 एकूण काँग्रेसची संख्या आहे. खरं तर उत्तर प्रदेशामध्ये राहुल गांधीच्या चेहऱ्याच्या ऐवजी प्रियंका वाड्रा गांधींचा चेहरा आणला होता, आणि त्या चेहऱ्याने काही चमत्कार घडेल अशी अपेक्षा अनेक धुरीणांनी व्यक्त केलेली होती. अर्थात हे धुरीण म्हणजे एका इकोसिस्टीमचा भाग असतात, त्यांनी ती शक्यता व्यक्त केली होती. लडकी हूं, लड सकती हूं असे नारे देण्यात आले. हे कुठं फेल झालंय? अर्थातच, आणि ते फेल होणारच होतं. लक्षात ठेवा की तुमची, काल मला एका चॅनेलवर विचारलं गेलं की आता यापुढे विरोधकांची रणनीती काय पाहिजे. मी त्या प्रश्न विचारणाऱ्याला विचारलं की रणनीती या शब्दाचा अर्थ कळतो का? कारण जी जाहीर होते ती रणनीती असूच शकत नाही. रणनीतीमधला पहिला नियम असं की आपल्या शत्रूला गाफील ठेवा, आपल्या प्रतिस्पर्ध्याला अंदाजसुद्धा येता कामा नये पण आपण काय करणार आहोत. तेव्हा रणनीती जाहीर कशी होईल? रणनीती नसते. रणनीती हा एक भाग आहे. आता दुसरी गोष्ट, रणनीती काय असावी? अरे रणनीती 10 प्रकारची देता येईल. प्रश्न एवढाच आहे की त्या रणनीतीनुसार लढायला सैन्य आहे का, सैनिक आहेत का? दुर्दैवाने विरोधी लढू बघणारे जे आहेत त्यांच्याकडे लढण्यासाठी सैनिक नाही आहेत, आणि आपण सेना उभी करावी, सैन्य उभं करावं हा विचारसुद्धा या लोकांच्या मनाला शिवलेला नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे स्वतःला स्टॅलिन समजतात. स्टॅलिन मी एवढ्यासाठी म्हणतो की दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा जर्मनीने सोव्हिएत युनियनवर हल्ला चढवला, तो अगदी असा डिसेंबर वगैरे काहीतरी हिवाळा सुरू होतानाचा होता, आणि त्यावेळेला मग करणार काय तर रशियन सेना मागे मागे शहरं मोकळी करत गेले आणि जर्मन सैनिक पुढे पुढे जात गेले.
त्यावेळेला स्टॅलिनचं एक वाक्य सांगितलं जातं की तो म्हणाला, आय हॅव 2 more जनरल्स, जनरल जानेवारी आणि जनरल फेब्रुवारी. म्हणजे रशियामध्ये अफाट बर्फ पडतं आणि त्यात हे जर्मनीचे सैनिक अडकतील आणि रक्त गोठून मरतील. हो. तेव्हा ही स्ट्रॅटेजी असते. मुद्दा असा आहे की ती रणनीती कळली नाही आणि चुकीची रणनीती असेल तर सैनिक असून देखील पराभूत व्हायला होतं. त्यामुळे मोदी किंवा शहा किंवा भाजप यांच्याकडे नेमके कोण जनरल्स आहेत, कोण सेनापती आहेत याचा थांब पत्ता नाही आणि रणनीतीचा तर विचारूच नका. काही प्रश्नच येत नाही. भाऊ, आता हे मोदी शहा यांच्याकडची माणसं किंवा भाजपचे अध्यक्ष JP नड्डा हे खूप आधीपासून निवडणुकीला लागतात. भाजपचं नेतृत्व आता नक्की झालंय, राज्यातलं नेतृत्व नक्की झालंय, त्यात बदल करताय. पण भाजपच्या विरोधातलं नेतृत्व कोणाकडे द्यायचं हा एक मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. म्हणजे शरद पवारांच्याकडे ते द्यायचं का, ममता बॅनर्जींच्याकडे ते द्यायचं का, की अजून कोणाकडे द्यायचं, असे प्रश्न आता सुरू आहेत. आता या भाजप विरोधातल्या मोठेचं प्रमुख पद पवारांना देऊन उपयोग नाही हे सिद्ध झालंय. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल अशी काही नावं पुढे येतील आणि त्यांच्या मागे लोक उभं राहू शकतील का? नाही, पहिली गोष्ट म्हणजे बाकीच्या जे लढणार आहेत लहान मोठे गट तट वगैरे असतात. आपल्याकडे आपण बघतो, माझा एक मित्र आहे कर्नल, त्याने लडाखच्या निवडणुकीनंतर लडाखमध्ये जे घडलं की हत्यार न वापरता, एकही गोळी न झाडता आपले 20-22 सैनिक मेले आणि त्यांच्याबरोबर मारामारीमध्ये चीनचे 46 सैनिक मेले. तर ही मारामारी झाली कशी आणि माणसं एवढी मेली हत्याराशिवाय? तर त्याने मला एक फार मोठा मुद्दा सांगितला. तो म्हणाला, कर्नल हा त्या टीमचा जो प्रमुख होता सेनापती, तो जो बाकीचे सैनिक असतात ते त्याच्याशी एकनिष्ठ असतात, त्याला धक्का लागता कामा नये. तो पडला मग त्यांना कोण कंट्रोल करू शकत नाही. तुमच्या सैन्याचा सगळ्यात मोठा जनरल पण कंट्रोल करू शकत नाही. आणि चीनकडून ती चूक झाली की त्यांच्या पहिल्या झटापटीत कर्नल संतोष बाबू मारला गेला आणि मग ते ऐकायला तयार नव्हते. ते मिळेल त्याला मारत सुटले. हत्यार नव्हतं, नुसतं मिळेल त्या गोष्टींनी त्यांनी त्या चीनी सैनिकांना मारलं आणि याची चीन सैनिकांना अपेक्षा नव्हती. सांगायचा हेतू असा की तुमचे जे असले कर्नल वगैरे असतात त्या कर्नलला वरचा ब्रिगेडियर जनरल वगैरे जे कोणी असतील ते कंट्रोल करतात आणि मग शेवटी टॉपचा जनरल असतो. इथे ते कर्नल आपण बघतो, जे छोटे पक्ष, प्रादेशिक पक्ष, हे सगळे कर्नल आहेत, ब्रिगेडियर आहेत, पण ते सगळे जेव्हा वरच्या त्या जनरलच्या कंट्रोलमध्ये असतात तेव्हा मग सेना तयार होते आणि युद्ध जिंकता येतं. दुर्दैवाने इथे जनरलच ठरत नाही. आता हे जनरल नॉलेज आहे, पण तेही ज्यांना कळत नाही ते प्रत्येकजण स्वतःला जनरल समजतात. ही समस्या आहे विरोधी पक्षांची. म्हणजे आता या सगळ्या विरोधी पक्षांच्या समस्येमध्ये आणखी एका गोष्टीची खास करून मला महाराष्ट्रात भर पडताना दिसते. महाराष्ट्रामध्ये मोदींना डिफीट करण्यासाठी प्रयत्न पवारांनी उत्तर प्रदेशात जाऊन केले, गोव्यात जाऊन केले, त्यांना जोड शिवसेनेनं दिली. आम्ही शिवसेना राष्ट्रवादी देशभरात घेऊन जाऊ आणि भाजपच्या पतनाची सुरुवात झाली असं म्हटलं. पवारांनी तो पराभव स्वीकारला, पण तरीही काही टोमणे मारायचे ते मारून ठेवलेत. संजय राऊतांनी तर थेट भारतरत्न कुणाकुणाला द्या अशी मायावतींना आणि ओवेसींना द्या अशी घोषणा केली आहे. हे रुदन काय दर्शवतंय? हतबुद्धता, आपण खूप हताश झालो असं, की सगळं जमत नाही म्हणूनची आदळापट, काय कसं तुम्ही बघता याच्याकडे? नाही, हतबुद्धता हा शब्द अर्थपूर्ण आहे. संजय राऊत यांनी जी भारतरत्न वगैरे भाषा वापरली ती बघितली तर निर्बुद्धता दिसते. निर्बुद्धतेचं वैफल्य, तुम्ही रोज रोज उठून विरोधकांना वैफल्य आलं म्हणता. संजय राऊत यांची प्रतिक्रिया वैफल्यग्रस्तता आहे. काय बोलताय तुम्ही, त्याचं भान आहे तुम्हाला? तुम्ही देशभर जायला निघालात, तुम्ही महाराष्ट्रात तुमचे पाय धड नाही आहेत. 2 लंगडे एकत्र आलेत आणि आपला एक पाय जोडून दाखवतात, बघा आम्हाला 2 पाय आहेत. त्याच्यात आणखी तिसरा म्हणतो, हा बघा माझा पाय पण त्यातलाच आहे. असं नाही होत. आता एक गंमत लक्षात घ्या तुम्ही, की मोदी पंतप्रधान झाले हे सगळं बोलतात, पण आज सुद्धा तो माणूस गुजरात आपला पाया आहे. त्या पायाकडे त्याचं किती लक्ष आहे बघा, की उत्तर प्रदेश जिंकल्यानंतर 6-7 महिन्यात गुजरातची निवडणूक येते, तो माणूस तिथे पोचला. पवार बारामतीच्या बाहेरच्या उरलेल्या महाराष्ट्रात नाहीत, शिवसेना मुंबई बाहेर नाही, आणि हे पादाक्रांत करायला निघाले. अटकेपार झेंडे लावणार. म्हणजे अटकेपार झेंडा याचा अर्थ त्यांना वाटतं अटक म्हणजे
नारायण राणे, नितेश राणे हा, यांना हा. अटक. त्या अटक झाली की आपला अटकेबार झेंडा लागला. इतका बालिशपणे जे लोक राजकारणाचा आणि इतिहासाचा विचार करतात त्यांच्याकडून मोदींना आव्हान पण नाही. जिंकणं हरवणं गोष्ट वेगळी. आता दुसरी गोष्ट मोदींना हरवण्याची, तर कोणालाही हरवून तुम्ही जिंकत नसता. जो आपला प्रतिस्पर्धी आहे त्याला हरवावं लागतं. तुम्ही म्हणाल आम्ही बायडेनला हरवतो, बघा अरे बायडेनला हरवून तुम्ही दिल्लीत राज्य नाही करू शकणार किंवा पुतीन विरुद्ध लढून बायडेनला जिंकू शकत नाही. तुम्हाला इथे लढायला पाहिजे, इथे. आणि या गोष्टीचा जो विसर पडलेला आहे त्यामुळे नुसते हवेत वाफा दवडतात. पवारसाहेब असो, संजय राऊत, म्हणजे का मला ह्यांनी केलेलं, सुशीलने केलेला व्हिडिओ खूप आवडला की काय म्हणतात तो, संजय राऊत शहाणे होण्यापेक्षा तो ललवा बिलवा त्यांनी सांगितलं, फार सुंदर आहे. खरं आहे की पवारांचा संजय राऊत होत चाललाय. तो विनोद मी वेगळ्या प्रकारे ऐकला होता की कोणतरी त्या काळात बुश वगैरे आला होता तेव्हा तो बुश म्हणाला की आमच्या ताब्यात मागासलेला बिहार दे, आम्ही त्याचा कॅलिफोर्निया करून टाकू. तर लालूनी त्याला उत्तर दिलं, अरे 3 दिवस माझ्याकडेच अमेरिका दे, कॅलिफोर्निया दे, मी कॅलिफोर्नियाचा बिहार करून टाकतो. तसा यांनी महाराष्ट्राचा बिहार करून दाखवलेला आहे. आणि असे लोक जेव्हा बोलतात तेव्हा ते गंभीरपणे घ्यायचं नसतं, कारण यांच्या डोळ्यासमोर फक्त सत्तेची पद आहे. लोकशाहीमध्ये सत्ता ही जनहितासाठी असते. तुम्ही लोकांसाठी काय करणार आहात? आज आपण जेव्हा म्हणतो की उत्तर प्रदेशमध्ये भाजप परत जिंकला तर त्यांना पॉझिटिव्ह मतं मिळालेत की आधीची 5 वर्ष चांगलं काम केलं म्हणूनच लोकांनी मतं दिलेली आहेत. आता तुम्ही जे काय 2.5 वर्षात काम केले त्यानंतर साधी मुंबई महापालिका, पुणे महापालिका या निवडणुका घ्यायला महाविकास आघाडी घाबरते, जिल्हा परिषद. मग त्यासाठी आरक्षण वगैरे मुद्दे काढून निवडणुका बेमुदत पुढे ढकलल्या जातात. इथे कळतं की तुम्ही लढाईच्या तयारीत सोडा, लढाईच्या विचारात सुद्धा नाही. केंद्रीय एजन्सीचं नाव घेऊन शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या व्हिडिओ क्लिपवर शंका घेतली. ते म्हणाले की यात केंद्रीय एजन्सीचा हात असल्याशिवाय हे शक्य नाही. राऊतांनी अशीच विधान केलीत, पण त्यांच्या विधानाकडे लक्ष नको द्यायला. या शरद पवारांच्या सातत्यानं केंद्रीय एजन्सीवर करायच्या आरोपावर नरेंद्र मोदींनी पवारांचं नाव न घेता उत्तर दिलंय, यांना सोडणार नाही. पवारांची ही सवय आणि मोदींचं पवारांचं नाव न घेता केलेलं विधान, याकडे आपण कसं बघावं आणि त्याच्या काय अर्थ होतात या मोदींच्या विधानाचे? मोदींनी बरोबर दुखण्यावर हात ठेवले की जे चोर आहेत ते रोज उठून सुडाची भाषा करतात, रोज उठून करतायत. मुद्दा असा आहे की कोण सूड उगवतोय तो बाजूला ठेवा. एजन्सीने केलेले आरोप खोटे आहेत का, हा प्रश्न आहे. एजन्सीने केलेले आरोप, केलेली कारवाई, त्यात सापडलेले पुरावे हे खोटे आहेत का? ते पवार चुकूनही बोलत नाहीत की पुरावे खोटे आहेत. पुरावे कोर्टात टिकलेले आहेत. कोर्ट त्यांना जामीन पण द्यायला तयार नाही आहे. याचा अर्थ स्वच्छ आहे. आणि पवारांना असं सुडाची भाषा वगैरे बोलायचं असेल तर खुद्द पवार त्यातले सगळ्यात जास्त एक्सपर्ट आहेत. केंद्रीय एजन्सी कशाला पाहिजे? मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये हिंदू दहशतवाद आहे असा जावई शोध पवारांनी पहिला लावला आणि मग हेमंत करकरे, परमवीर सिंग मंडळी कामाला लागली. त्यांनी खोटे पुरावे निर्माण केले म्हणून आजही साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांच्यावरचा आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही. 12 वर्ष 14 वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे. तेव्हा पवार जे बोलतात ते पवार सगळं स्वतःबद्दल बोलत असतात, नावं दुसऱ्यांची घेत असतात. त्या पवारांच्या बोलण्यात काय तथ्य उरलेलं नाही. आपण संजय राऊत यांना जेवढं गंभीरपणे घेऊ नये तेवढंच पवारांनी आता गंभीरपणे घेण्याची गरज उरलेली नाही. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता भाजप हे सरकार, म्हणजे भाजपचं केंद्रातलं सरकार महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठीचे प्रयत्न सरकार पाडेल की हे सरकार स्वतःहून कोचेल? महाराष्ट्राची भाजप सत्तेवर जाण्यासाठी उत्सुक आहे का? तसं वाटतंय चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून, पण तशी चिन्हही दिसत नाहीयेत. तुमचा अंदाज काय आहे? कशी भाजपची भूमिका असेल आता सगळ्या भाजप आणि केंद्राची, दोन्हीची? नाही, चंद्रकांत दादा पाटील जे बोलतात ते हुलकावणी देण्यासाठी बोलतात. हे मी वारंवार सांगितलेलं आहे. दिशाभूल करण्यासाठी, समोरच्याला गाफील करण्यासाठी, त्याच्या डोक्यात काय विचार चालू असेल तर त्यात गल्लत निर्माण करण्यासाठी. भाजपला हे सरकार पाडायचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. नेपोलियनचं एक प्रसिद्ध वाक्य आहे,
आपला प्रतिस्पर्धी किंवा शत्रू आत्महत्या करत असेल तर त्यात हस्तक्षेप करू नये, म्हणजे त्याला आपल्या मरणाने मरू द्यावं. त्याच्या खुनाचा आरोप आपल्या डोक्यावर घेण्याची काही गरज नाही, असं नेपोलियन म्हणतो. आपण इथे बघितलं तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार ज्या प्रकारे काम करते त्याला राजकीय आत्महत्या म्हणतात. त्यामुळे ते ज्या प्रकारे जात आहेत त्यात हे सरकार पाडण्याची अजिबात गरज नाही आहे. निवडणुका येईपर्यंत ह्या सरकारला बेजार करायचं, त्यांना पाहिजे तेवढं आणखीन नाकर्तेपणा करून दाखवायचा, जनतेच्या मनातून हे सरकार उतरलं पाहिजे. तर मग पंजाबसारखे निकाल महाराष्ट्रात लागतील, हे भाजपच्या डोळ्यासमोरचं काय म्हणतात ते उद्दिष्ट आहे. की या सरकारचा महाराष्ट्रातल्या जनतेला इतका नाशिया आला पाहिजे, इतका तिटकारा आला पाहिजे की समोर दगड धोंडा कोणी असेल पण तो महाविकास आघाडीतल्या 3 पक्षाचा नाही तर त्या दगडाला शेंदूरपासून आमदार करू, इथपर्यंत या सरकारविषयी जनमानसामध्ये नाराजी निर्माण झाली पाहिजे. हे भाजपचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे हे सरकार पाडून त्यांना काय म्हणतात ते हौतात्म्य देण्याचा मूर्खपणा भाजपला करायचा नाही आहे. राहिला विषय केंद्राचा, केंद्राने मनात आणलं तर उद्याच्या उद्या इथे राष्ट्रपती राजवट लागू शकते. राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी पुरेसे आधार या सरकारने निर्माण करून ठेवलेले. तुमचा आमदारांच्या निलंबनाचा विषय असो किंवा राज्यपालांसमोरचे खटके असो, परमवीर सिंग असो, रश्मी शुक्ला असो, वेगवेगळे विषय हे घटनात्मक व्यवस्था कोलॅप्स झाली आहे याचे पुरावे आहेत. आणि तेवढ्या आधारावर आरामात राष्ट्रपती राजवट लावता येते, पण ती लावणार नाहीत. याचं कारण असं की जेवढं हे सरकार बदनाम होईल तेवढं पंजाबसारखे निकाल महाराष्ट्रात मिळवता येते. आणि मी पंजाब म्हणतोय म्हणजे काय लक्षात घ्या, 117 पैकी 92 जागा आम आदमी पक्षाला दिली आणि काँग्रेस किती भुईसपाट झाली लक्षात घ्या की सिद्धू, चन्नी, अमरिंदर सिंग सगळे पराभूत झाले. तेव्हा मग या सगळ्या महाविकास आघाडीच्या अराजकानंतर ज्या निवडणुका येतील त्यात भाजपचा किती मोठा सुवर्ण काळ असेल तो लक्षात घ्या. तो यायची प्रतीक्षा करायची, तो यायची प्रतीक्षा करण्याची क्षमता आणि संयम भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे, राज्यातल्या नेतृत्वाकडे आहे. म्हणूनच 5 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर तितक्याच तडफेने देवेंद्र फडणवीस हा माणूस विरोधी नेता म्हणून काम करताना दिसतो. एक शेवटचा प्रश्न बोल. या सगळ्या मुद्द्यावर आपण जेव्हा बोलत असतो, तुम्ही, मी, अन्य युट्यूबर्स आपले अघोर आहेत, बाकी सगळी माणसं आहेत, या सगळ्यांच्या बोलण्यात म्हणजे माझ्या सगळ्यांच्या बोलण्यात भाजपकडचा कल दिसतो आणि आपण भाजप समर्थित पत्रकार आहोत असा आरोप देखील होत असतो. हे भाजपचं समर्थन आहे तुम्ही करतात ते, कारण तुमच्या वाटेवर आम्ही जातोय असं म्हणतात ते, तो आमच्यावरही शिक्का आहेच आहे तसा. तर हे भाजपचं समर्थन आहे की आणखी काही आहे, काही पत्रकारिता आहे जी वस्तुस्थिती मांडणं, ती तुम्ही याचं कसं सांगाल? हे एक लक्षात ठेवा की तुम्ही कितीही चांगलं काम करायला गेलात तरी त्याची निंदा करणारे लोक असतातच. मुद्दा असा आहे की आपण जे मुद्दे मांडतो, आपण ज्या पद्धतीत बोलतो, आपण ज्या पद्धतीत आर्ग्युमेंट समोर आणतो ते खोडून काढून आम्हाला ठरवणं हरकत नाही. माझ्यावर मोदी भक्त असल्याचा आरोप करायला काही हरकत नाही. मुद्दा असा आहे की मी जे मुद्दे मांडलेले आहेत ते कुठे चुकीचे आहेत, कुठे खोटे आहेत. मी जसं दाखवतो की महाविकास आघाडी सरकार किंवा राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांचं जे खोटं कौतुक होतं ते कसं खोटं आहे मी सिद्ध करतो. मी जर फडणवीस यांचं कौतुक केलं असेल, मी भाजपचं कौतुक केलं असेल, मी मोदींचं कौतुक केलं असेल, त्यातला खोटेपणा दाखवून द्यावा, हरकत नाही. पण तो खोटेपणा न दाखवता नुसताच आरोप करत बसला तर त्याला मी कवडीची किंमत देत नाही आणि ती किंमत देण्याची गरज पण नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगेन की असे आरोप करता करता 2002 पासून 2014 पर्यंत 12 वर्ष मोदींच्या विरोधात आरोप करणारे संपले. मोदी यशस्वी झाले, पंतप्रधान झाले आणि 2दा बहुमत घेऊन आले. तर निंदा करणाऱ्यांनी करावी. हा, माझे मुद्दे खोडून काढले तर मी त्याला गंभीरपणे उत्तर देईन, त्याची दखल घेऊन उत्तर देईन.
पण मुद्दे न काढता हा भाजपचा चमचा आहे, भाजपचा चाटू आहे म्हणू देत, त्याने काय बिघडत नाही. त्यांनी तसं म्हणावं, कारण त्यांच्याकडे मुद्दे नसल्याचा तो पुरावा आहे. माझे मुद्दे खोडून काढण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही किंवा माझे मुद्दे खोडून काढण्यासारखे नाहीत याचा तो पुरावा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याबद्दल काय म्हणतो त्यांचा विषय हा, पण त्यांनी जर टीका केली असेल त्याची दखल घेऊन आपण चुकतोय का याकडे पण बघितलं पाहिजे. आणि जेव्हा मला असं वाटतं की माझं चूक होतंय तेव्हा मी ते कबूल करतो, मला लाज वाटत नाही त्याची. आपण कुठे चुकतोय हे बघितलंच पाहिजे. आणि आमच्यासारख्या अनेकांच्याकडे कुठे चुकतोय हे बघणारे आणि तात्काळ सांगणारे भाऊ आहेत. आपल्या सगळ्यांचा आग्रह आज या गप्पांच्या निमित्ताने पूर्ण होतोय याचा मला आनंद आहे. असे अनेक विषय असतील ज्यावर भाऊंना तिथेही बोलता येऊ शकेल, आपल्याकडेही बोलता येऊ शकेल. तेव्हा पुन्हा अशीच कधीतरी भाऊ सोबतची एखादी भेट, एखाद्या गप्पा नक्की होतील. नमस्कार.